विधायक विकास ठाकरे ने एनआईटी के कामकाज पर ही सवाल उठाया है। उन्होंने कहा कि एनआईटी ट्रस्ट के प्रस्ताव में वर्ल्ड ट्रेड सेंटर की अनुमति से सरकार को 15 करोड़ का नुकसान हुआ है। साथ ही उन्होंने एनआईटी द्वारा अतिक्रमण की जाने वाली कार्रवाई पर भी भेदभाव का आरोप लगाया। मला वाटते की मागच्या विश्वस्त मंडळाच्या मीटिंगमध्ये एक ठराव झाला आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरला जी मुभा देण्यात आली आहे त्यामुळे 15 कोटीचं शासनाचं नुकसान होईल असं नागपूर सुधार पन्नासच्याच व्ही विभागाने सूचित केलेलं मला फाईलमध्ये दिसलं आणि म्हणून मी या संदर्भात पूर्ण माहिती घेतली असता की वर्ल्ड ट्रेड सेंटर गोयलगंगा यांना जी मुभा देण्यात येत आहे त्यामुळे शासनाचं नागपूर सुधार पन्नासचं नुकसान होत आहे। एनआयटीची जी जागा विकसित करायला या कंपनीला देण्यात आली होती आणि त्यानंतर जर अशा पद्धतीनं त्याला सूट देण्यात येत असेल तर मग या नागपूर शहरातील सामान्य जनतेचं जर एखादं अनधिकृत बांधकाम असेल, नोकरी पेशावाला माणूस असेल तर ते तोडण्याची उत्सुकता एनआयटी दाखवते। रस्त्यातील काही दुकानदार आपला उदरनिर्वाह चालत असेल आणि त्यावर आपला संसार तो चालवत असेल वर्षानुवर्षापासून, त्यांना हटवण्यासाठी तत्परता असते। तर मग मला वाटते की अशा या मोठ्या लोकांना 15-15 कोटीची सूट देऊन एनआयटी काय प्राप्त करून घेणार आहे हा मोठा सवाल आहे।